येवला शहरातील समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाली असून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। तहसीलदार आबासाहेब महाजन यांना निवेदन देत समस्यांचा पाढा वाचलाय। मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवाशांचे आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत। तर शहरात होणारा पाणी पुरवठा दूषित होतो। सीसीटीव्ही बंद आहेत। येवला नगरपालिकेला पूर्णवेळ मुख्य अधिकारी नसल्याने समस्या सांगाव्या तरी कोणाला असा प्रश्न पडलाय। या मागण्या तातडीने सोडविल्या नाही तर 10,000हून अधिक नागरिक आणि शिवसैनिक जमा होत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांनी तहसीलदारांना दिलाय। अतिशय गढूळ पाणी या ठिकाणी येतंय, त्याच्यामुळे अनेक मुलं आजारी पडत आहेत। त्या पाण्याची तुम्ही जर बघितलं त्याचा हार्डनेस आणि पीएच जर बघितला तर तुम्ही ते पाणी वापरू सुद्धा शकत नाही, इतकी घाण परिस्थिती त्या पाण्याची झालेली आहे। येवल्या चौफुलीवरती आजची परिस्थिती बघितली तर इतकं म्हणजे मुंबईला जितकी ट्रॅफिक नसेल इतकी ट्रॅफिक येवल्यामध्ये गेल्या 2 महिन्यापासून आम्ही त्या ठिकाणी हे सगळं बघतो। एखादी ॲम्ब्युलन्स जर निघायची असेल तर त्या ॲम्ब्युलन्ससुद्धा निघू शकत नाही। एखाद्या माझ्या माता भगिनीची डिलिव्हरी त्या विंचूर चौफुलीवरच होईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सिग्नल असावा असं आमच्या सर्व येवल्याकरांचं म्हणणं आहे, परंतु आम्हाला कोणी दातच देत नाही। याच्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही तहसीलदार साहेब आम्हाला याच्यात न्याय देतील, सर्व प्रशासनाला एकत्र आणून व्यवस्थित कोऑर्डिनेशन करतील आणि आमच्या ज्या मागण्या आम्ही त्यांच्याकडे मांडल्या आहेत त्या सर्व मागण्या पूर्ण करतील। यावेळी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते। प्रतिनिधी संतोष पटाव, दिशा न्यूज, येवला।